हाय फ्रेंड्स, चला आपण आता मसाला वांग्याची भाजी बनवूया। त्यासाठी मी अर्धा किलो वांगे घेतलेत। छान छोटे छोटे वांगे आहेत, कोवळे कोवळे। तर त्याला या पद्धतीने थोडंसं देठ कापून घेणार आहे आणि 4 भाग म्हणजे 4 कट्स मारायचे आहे त्याला। वांगे छान चेक करून घ्यायचे, कुठे किडा वगैरे असेल तर तो काढून घ्यायचा आणि या पद्धतीने आपण वांगे कापून घ्यायचे। छान चेक करून घ्यायचं, वांग्याला कुठे कीड वगैरे असेल तर तो भाग आपण काढून टाकायचा। तर या पद्धतीने आपण सर्व वांगे कापून घेतलेले आहेत आणि मी अद्रक, लसूण, कांदा, खोबरं छान भाजून त्याचा पेस्ट बनवून घेतलेला आहे। तो पेस्ट घेऊन राहिलेलो आपण 2 चम्मच। ह्याच्या अगोदर मी वाटणाची रेसिपी टाकलेली आहे, मी वाटण कसं तयार करते त्याची। तर याच्यामध्ये आपण अर्धा चम्मच गरम मसाला, थोडं तिखट, मीठ आणि हळद टाकलेलं आहे चवीनुसार। सगळं मिक्स करायचं आणि वांग्यामध्ये हा मसाला आपण भरून घ्यायचा आहे। सर्व वांग्यामध्ये या पद्धतीने आपण मसाला भरून घ्यायचा आहे। तर जोपर्यंत आपण वांग्यात मसाला भरून राहिलेला आहोत तोपर्यंत प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। बघा, या पद्धतीने आपण वांगे छान भरून घेणार आहोत। सर्व वांगे या पद्धतीने आपण तयार करून घ्यायचे। तरी भाजी खूप मस्त लागते वांग्याची आणि महाराष्ट्रामध्ये हमखास बनवला जाते। तर मी 4 मोठे चम्मच तेल गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं बारीक चिरलेला सांबार टाकलेला आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे। तेलाला छान सांबाराचा वास येतो म्हणून मी सांबाराची नेहमी फोडणी देत असते। आणि कांदे बारीक चिरलेले टाकलेले आहे आणि त्यानंतर आपण जे वांगे भरून ठेवले होते, मसाला भरून जे वांगे आपण तयार करून ठेवले होते ते टाकलेले आहे त्याच्यामध्ये आणि तेलामध्ये आपण 5 ते 10 मिनिटं छान कडसून घ्यायचे आहे। थोडा वेळ आपण त्याला छान कडसून घ्यायचा आहे। बघा, वांग्याचा रंग बदलायला लागलेला आहे। तुम्हाला आवश्यकता वाटल्यास तुम्ही यामध्ये आलू पण टाकू शकता। लहान लेकरांना जसं वांगे आवडत नाही तर आपण त्यामध्ये 2 आलू कापून पण टाकू शकतो। तर वांगे छान परतून झाल्यानंतर मी आणखी 2 चम्मच मसाला टाकलेला आहे। कांदा खोबऱ्याचा जो पेस्ट होता तो टाकलेला आहे आणि छान वांगे आपण त्याच्यामध्ये परतून घ्यायचे आहे। 2 मिनिटं वांगे छान परतून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये आपण एका साईडला करून घेऊ। हे वांगे एका साईडला करून घ्यायचे आहे। पद्धतीने वांगे छान कडसून झाल्याच्या नंतर त्याला एका साईडला लावलेला आहे मी। त्याच कढईमध्ये आपण आता थोडंसं साईडला तिखट, मीठ, हळद टाकून राहिलेलो आहोत आणि ते छान मिक्स केल्यानंतर त्यामध्ये 3 टमाटरचा मी पेस्ट बनवलेला आहे। मिक्सरमध्ये छान बारीक करून टाकले आणि त्याचा छान पेस्ट बनवलेला आहे मिक्स टमाटरचा। तर तो टाकलेला आहे आणि छान आता आपण वांगे टमाटरच्या पेस्टमध्ये छान आता कडसून घ्यायचं आहे, म्हणजे टमाटरचा पेस्ट पण शिजला जातो आणि वांगे पण छान असे मसाल्यामध्ये छान शिजले जातात। छान मसाला एकजीव झाला की आपण त्याला 5 मिनिटं झाकण लावून वाफवून घ्यायचं आहे। बघा किती छान तेल उतरलेलं आहे, मसाला छान आपला शिजला गेलेला आहे आणि वांगे पण थोडेफार शिजले गेलेले आहेत। तर आता आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे आहे त्या हिशोबाने आपण त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। तर मसाला आपला तयार आहे आणि आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत आणि पाणी थोडंसं कोमट करून घ्यायचं। अगदी थंड पाणी नाही टाकायचं, थोडंसं कोमट पाणी टाकल्याने भाजीला तर्री छान उतरते म्हणून मी नेहमी थोडंसं कोमट पाणी टाकत असते। तर मी 2 वाट्या पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये। रसा असा घट्टच राहणार आहे, थंड झाल्यानंतर आणखी घट्ट होतो। झाकण लावून आपण आणखी 5 मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे आणि आता वांग चेक करून घ्यायचं। जर शिजलं असेल तर गॅस बंद करायचा, नाही शिजलं असेल तर आपण आणखी 5 मिनिटं शिजवून घ्यायचं। पण वांगे छान शिजले गेलेले आहेत, त्याचं देठ चेक केलेलं आहे मी। देठ थोडंसं दाबून पाहिलं, त्याच्यामध्ये वांग छान शिजलेलं आहे। तर आता वरून गरम मसाला आणि सांबार लावलेला आहे आणि गॅस बंद केलेला आहे। तर आपली ही सगळ्या वांग्याची भाजी ही मसाला वांग्याची भाजी ही आपली तयार आहे। पूर्णपणे महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवलेली आहे
आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.